In today's video, we are going to study design of parking facility. So, parking facility is classified into two types. First is on-street or curb parking. Second is off-street parking. Okay, so first we will see what is mean by on-street or curb parking. In this type of parking, vehicles are parked along the curb, which is designed for parking. बरोबर, म्हणजे या मेथडमध्ये काय केलं जातं, ज्या व्हेकल्स आहेत दॅट व्हेकल्स आर पार्क्ड अलॉंग दी कर्ब विच इज डिझाईन्ड फॉर पार्किंग. ओके, रोडच्या साईडला तुम्ही ज्या व्हेकल्स वगैरे पार्क करता, सो दॅट इज कॉल्ड ॲज ऑन स्ट्रीट ऑर कर्ब पार्किंग. त्यानंतर इट इज कन्व्हिनियंट फॉर दोज हू कुड फाइंड अ सुटेबल स्पेस टू पार्क देअर व्हेकल नियर द प्लेस दे विश टू स्टॉप. म्हणजे काय होईल, ही जी सिस्टीम आहे किंवा मेथड आहे तर ही तुम्हाला प्रॉपर कधी वाटेल, इफ इन फ्रंट ऑफ युअर डेस्टिनेशन पॉईंट, एखादा डेस्टिनेशन पॉईंट आहे त्या पॉईंटवरती तुम्हाला जायचं आहे, अँड इफ दी स्पेस इज अवेलेबल टू पार्क युअर व्हेकल in front of that destination, at that time it may be good. बरोबर, म्हणजे ज्या पॉईंटवरती तुम्हाला जायचं आहे त्या पॉईंटच्या समोर जर तिथे व्हेकल पार्क करण्यासाठी स्पेस अवेलेबल असेल, सो इट मे बी ओके. बट फॉर दोज हू नॉट फाइंड अ पार्किंग स्पेस, इट इज प्रॉब्लम अँड often they may have to park their vehicle at a far off place and walk down the destination. जर तुम्हाला डेस्टिनेशनच्या समोरच, जिथे तुम्हाला ज्या पॉईंटवरती जायचं आहे त्या पॉईंटच्या समोर जर स्पेस अवेलेबल असेल तर ओके आहे. बट जर तिथे स्पेस अवेलेबल नसेल, सो वॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू पार्क युअर व्हेकल फार अवे फ्रॉम डेस्टिनेशन. ज्या पॉईंटवरती तुम्हाला जायचं आहे तिथे जागा अवेलेबल नसेल, स्पेस अवेलेबल नसेल व्हेकल पार्क करण्यासाठी, सो यू हॅव टू पार्क. तुम्हाला डेस्टिनेशनपासनं पर्टिक्युलर डिस्टन्सवरती जिथे स्पेस अवेलेबल असेल त्या स्पेसवरती तुम्हाला व्हेकल पार्क करावी लागेल, अँड फ्रॉम दॅट पॉईंट यू हॅव टू रिटर्न बॅक टू डेस्टिनेशन. परत तुम्हाला ज्या पॉईंटला जायचं आहे त्या पॉईंटपर्यंत तुम्हाला पायी चालत यावं लागेल. मग या केसमध्ये तुम्हाला वाटेल की ही सिस्टीम प्रॉपर आहे किंवा नाही आहे. ओके, देन unless the curb facility is adequately designed in advance while planning town, it might lead a lot of inconvenience to moving vehicles and result in congestions at the road stretches due to reduction in road capacity, and it will also increase in accident. If we are not designing the facility properly, जी पार्किंग फॅसिलिटी वगैरे आहे ती जर आपण प्रॉपरली डिझाईन नाही केली, सो काय होईल की इट मे लीड्स टू कंजेक्शन्स, तिथे ट्रॅफिक जॅमिंग्स वगैरे होतील, अँड दी ॲक्सिडेंट विल ऑल्सो इनक्रीज. ओके, देन दी कर्ब फॅसिलिटी मे बी आयदर restricted or unrestricted. Depending upon the area, the curb facility may be restricted or unrestricted. Then different patterns of curb parking. The various patterns are parallel parking, and second is angle parking. So first we will see parallel parking pattern. In this parking needs less road width, but number of vehicles that are parked per unit length of road is least. ही जी पॅरलल पार्किंग पॅटर्न आहे, या पॅरलल पार्किंग पॅटर्नमध्ये रोडच्या पॅरलली व्हेकल्स काय केल्या जातात, पार्क केल्या जातात, आणि नंबर ऑफ व्हेकल्स पर युनिट लेंथ ऑफ रोड
जे आहेत म्हणजे नंबर ऑफ व्हेकल्स पार्क पर युनिट लेंथ, तर हा जो नंबर आहे इट इज व्हेरी लेस. देन parallel parking is preferred when the width of curb parking space and the width of street are limited. ही कधी यूज केली जाते, ज्यावेळेस कर्ब पार्किंग स्पेस कमी आहे आणि जो रोड आहे किंवा जे स्ट्रीट आहेत त्यांची विड्थ खूप कमी असेल. सो ॲट दॅट टाईम वी फॉलो दी पॅरलल parking pattern. Next, but parking and unparking operation are more difficult. In this situation or in the parallel parking pattern, the parking and unparking vehicle is parking and unparking operation of vehicle is very difficult as compared to angle parking. You can see the diagram of parallel parking. You can see that traffic flow in this direction, traffic flow will go and the vehicles are parked. You can see the vehicles. ओके, म्हणजे रोडच्या पॅरलली काय केलेलं आहे, त्या व्हेकल्स पार्क केलेल्या आहेत. अँड इन दिस सिच्युएशन और इन दिस पॅटर्न दी पार्किंग अँड अनपार्किंग ऑफ व्हेकल इज व्हेरी डिफिकल्ट. इथे आपल्याला व्हेकलला पार्क करणं किंवा अनपार्क करणं, एखादा नवीन ड्रायव्हर वगैरे असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल, सो इट इज गोईंग डिफिकल्ट टू पार्क अँड अनपार्क दी व्हेकल. देन नेक्स्ट इज अँगल पार्किंग. इन दिस अँगल पार्किंग द पार्किंग इज डन ॲट अन अँगल 30, 60 or 90 degree. Okay, as the width of roadway required for parking and also width required for parking and unparking increases. हे जे अँगल पार्किंग आहे, या अँगल पार्किंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस व्हेकल पार्क करता ॲट दॅट टाईम ऑल्सो यू रिक्वायर लॉट ऑफ स्पेस. त्यानंतर वेन यू आर पार्किंग ऑर अनपार्किंग दी व्हेकल, so at that time also the space required will increases as you increase the angle. Then number of vehicles that are parked per unit length of road is more with right angle parking. जर तुम्ही right angle parking provide केली, so the number of vehicles that are parked per unit length, म्हणजे per unit length तुम्ही ज्या number of vehicles park करणार आहेत it will increase. Then angle parking is more convenient to the drivers for parking and unparking operation of vehicle than the parallel parking. जसं आपण अगोदर पॅरलल पार्किंगमध्ये बघितलं होतं, ॲज पार्किंग अँड अनपार्किंग ऑपरेशन इन पॅरलल पॅटर्न इज मोर डिफिकल्ट, तर तसेच अँगल पार्किंगमध्ये parking and unparking of vehicle is very easy. This causes more obstruction to the traffic resulting more accident. या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण अनपार्क किंवा पार्क करतो व्हेकल ॲट दॅट टाईम देअर इज डिस्टर्बन्स इन दी ट्रॅफिक अँड देअर मे बी ऑल्सो चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट. देन आउट ऑफ द व्हेरियस अँगल used for angle parking, 45-degree angle is considered the best taking into account all the above factor. वरचे जे काही फॅक्टर्स आपण बघितले, सो ड्युरिंग डिझायनिंग द अँगल पार्किंग 45-degree angle is the best for designing the angle parking. Then you can see the diagram of 30-degree angle parking. As the angle is provided and vehicles are parked, that square indicates that vehicle. Then next diagram shows you 45-degree angle parking, then 60-degree angle parking, 90-degree angle parking. In this 90-degree angle parking, the number of vehicles per unit length is more. इथे number of vehicles ज्या पार्क होणार आहेत per unit length of road that are more.
Then off-street parking. When parking facility provided at a separate place away from the road side or curb, it is known as off-street parking. ऑफ स्ट्रीट पार्किंग म्हणजे काय की जी पार्किंग तुम्हाला रोडपेक्षा कुठेतरी दूर प्रोव्हाइड केलेली असेल, एखाद्या ग्राउंडवरती म्हणा किंवा मल्टी स्टोरी बिल्डिंग्समध्ये वगैरे असेल, अदर दॅन दी रोड साईड ऑर कर्ब, सो इट इज कॉल्ड ॲज ऑफ स्ट्रीट पार्किंग. दी टाईप ऑफ स्ट्रीट पार्किंग आर surface parking lots and multi-floor parking garages. So first is surface parking. This parking may be convenient where sufficient space is available at comparatively low cost. ज्यावेळेस तुम्हाला मुबलक स्पेस वगैरे अवेलेबल असेल ॲट लो कॉस्ट, ॲट दॅट टाईम यू कॅन प्रेफर दी सरफेस पार्किंग. नेक्स्ट पॉईंट, when the parking is done by owner or drivers of the car, the method is called as self parking system. जर ड्रायव्हरचा व्हेकलचा जो ओनर आहे किंवा ड्रायव्हर आहे, इफ they are parking their vehicle by their self, then the system will be self parking system. Next point, if the vehicle is left by the driver at the entrance space and again collected from there, the parking and delivering operation is carried by the attendants. It is called as attendant पार्किंग. जस्ट आपण ओनर किंवा ड्रायव्हर व्हेकलला त्या एंट्रान्सवरती सोडून देतो आहे आणि तिथनं त्यांचा व्यक्ती व्हेकल पार्क करतो आहे, आणि ज्यावेळेस आपण व्हेकल परत घेण्यासाठी जातो ॲट दॅट टाईम देअर पर्सन ओनली गिव्ह आवर व्हेकल ॲट दॅट पॉईंट. सो आपल्याला तिथे जस्ट एंट्रन्सवरती गाडी नेऊन सोडायची आहे आणि परत घेण्यासाठी जाताना पण पिकअप पॉईंटपासून आपल्याला व्हेकल पिक करायची आहे. ओके, सो इन दिस मेथड द व्हेकल इज पार्क बाय देअर अटेंडंट्स. So therefore this method is called as attendant parking. Then multi-storied parking garages. This parking method is used when the floor space available for parking garage is less and is very costly. ही सिस्टीम कधी यूज केली जाईल? when the floor space available फॉर दी पार्किंग गॅरेज इज लेस. पार्किंगसाठी स्पेस वगैरे कमी अवेलेबल असेल अँड इट इज व्हेरी कॉस्टली, ॲट दॅट टाईम वी शूड गो फॉर मल्टी स्टोरेड पार्किंग. इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट दी मल्टी स्टोरी गॅरेज टू पार्क अ लार्ज नंबर ऑफ कार्स ॲट ए टाईम. बरोबर, मल्टी स्टोरी बिल्डिंग्स वगैरे कन्स्ट्रक्ट केल्या जातील किंवा गॅरेजेस कन्स्ट्रक्ट केले जातील फॉर पार्किंग दी व्हेकल्स. देन the garage can be above the ground or below the ground or an integral of both. Depending upon the choice, the garages may be above the ground or below the ground. Then it is necessary to provide the interfloor travel facility for the vehicle, which may be either by elevators or रॅम्प्स. जस्ट तुम्हाला फ्लोअर जे आहेत इट शुड बी इंटर फ्लोअर ट्रॅव्हल फॅसिलिटी शुड बी प्रोव्हाइडेड इन दॅट मल्टी स्टोरी बिल्डिंग. ओके, देन मल्टी स्टोरी इन मेकॅनाइज्ड गॅरेजेस means in highly technologized garages are there. So in mechanized garages the elevators may be designed to move both in vertical and horizontal direction to carry and place the vehicle in appropriate parking stall and to deliver it back. If the internal floors or internal ways are not provided in the floors, so in that case mechanized garages are available. So by using this mechanized garages, the elevators are designed
So that elevators, they carry the vehicle and place at a particular place where they want to park that vehicle, and again that elevators will deliver back your car at particular पॉईंट. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला काय आहे की जे इलिव्हेटर्स आहेत दे आर मूविंग अलाउडेड टू मूव्ह व्हर्टिकल ऑर हॉरिझॉन्टल डायरेक्शन टू कॅरी अँड प्लेस दी व्हेकलला कॅरी करण्यासाठी आणि पर्टिक्युलर प्लेसवरती नेऊन ठेवण्यासाठी दिस एलिव्हेटर्स आर यूज्ड. द मेकनाइज्ड गॅरेजेस आर ऑपरेटेड बाय ट्रेन्ड पार्किंग अटेंडन्ट्स ओनली. जे ट्रेन व्यक्ती असतील ज्यांना प्रॉपर अनुभव वगैरे असेल, सो दॅट पर्सन्स विल हँडल दिस मेकनाइज्ड गॅरेजेस. वन ऑफ द मेन ॲडव्हान्टेज ऑफ मेकनाइज्ड पार्किंग गॅरेज इज, याचा सर्वात मोठा जो ॲडव्हान्टेज आहे, इट इज पार्किंग स्पेस रिक्वायरमेंट इज मिनिमम अँड देअर इज मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल स्पेस. म्हणजे जी काही स्पेस तुम्हाला अवेलेबल आहे तर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन या मेकॅनाइज्ड गॅरेजमध्ये होईल. देन द डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज दॅट इफ देअर इज मेकॅनिकल ब्रेकडाऊन, जर सपोज तिथे काही मेकॅनिकल ब्रेकडाऊन झालं, काही प्रॉब्लेम्स वगैरे आले, ऑर अ पॉवर फेल्युअर, the functioning of the elevator system would come to a standstill. मग या केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जर तिथे पॉवर फेल्युअर झालं किंवा काही मेकॅनिकल ब्रेकडाऊन्स किंवा काही प्रॉब्लेम्स त्या केसमध्ये आले, सो ॲट दॅट टाईम यू कांट गेट युअर व्हेकल ॲट ए प्रॉपर टाईम. सो दिस इज द मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ मल्टी-स्टोरीड or mechanized garages. Okay, thank you. If anyone is having any problem, can comment in the comment box. Thank you.